राज्यात कंत्राटी पद्धतीने सरकारी नोकर भरती आणि प्राथमिक शाळा आरोग्य केंद्र खासगी पद्धतीने चालवायला देण्याचा लोकविघातक निर्णय शासनाने रद्द करावा या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना देण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, शांता ठुबे, राहुल भिंगारदिवे, अच्युत गाडे, शरद काकडे, अनिल दादर, अफसर शेख आदी उपस्थित होते। संभाजी ब्रिगेडच्या वतीने कष्टकरी शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी यांच्याविषयी ज्वलंत प्रश्नांवर दखल घेऊन सरकारने घेतलेले विविध कंत्राटी संदर्भातील निर्णय तत्काळ रद्द करावेत, तसेच विविध जातींच्या आरक्षणाचा प्रश्न तत्काळ सोडवावा, अन्यथा 7 दिवसानंतर ब्रिगेड तीव्र स्वरूपाचे आंदोलन सुरू करेल असा इशारा अध्यक्ष राजेश परकाळे यांनी निवेदनातून दिला आहे। सदर निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले। पाहूया या संदर्भात संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया। सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक निवेदन देण्यात आलं। जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या मार्फत ते निवेदन आम्ही पाठवलं आहे। या विषय असा आहे की आता शासनानं नोकऱ्यांचं कंत्राटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे, शाळांचं कंत्राटीकरण आणि त्यानंतर खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे, शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। त्याचबरोबर शासकीय रुग्णालय आहे त्याचंही खाजगीकरण करण्याचाही त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। नोकऱ्याचं कंत्राटीकरण करण्याचा निर्णय घेऊन शासनानं लाखो तरुणांच्या भावनांना पायदळीत उडवलेलं आहे। या ठिकाणी जो काही शासन निर्णय त्यांनी आता आणलेला आहे त्या माध्यमातून खाजगी पद्धतीनं नोकऱ्या भरती, खाजगी कंत्राटी पद्धतीनं नोकर भरती केली जाणार आहे। हे नोकर भरती करण्यासाठी शासनानं ज्या 9 कंपन्यांची नियुक्ती केली त्या एकतर भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या, त्यांच्या नातेवाईकांच्या त्या कंपन्या आहेत आणि या माध्यमातून जर हे नोकर भरती केली कंत्राटी पद्धतीनं तर ही नोकर भरती केल्यानंतर स्किल नसलेली लोक कशा पद्धतीनं भरली जातील हे वेगळं सांगायची गरज नाही आहे आणि त्या माध्यमातून आलेली ही नोकर भरती ही निश्चितपणे आमच्या राज्याचं वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही। तो निर्णय अतिशय चुकीचा आहे, तरुणांच्या भविष्याचं उद्ध्वस्त करणारा तो निर्णय आहे। संभाजी ब्रिगेड या निर्णयाचा निषेध करत असून तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार असल्याचं जाहीर करत आहे। त्याचबरोबर दुसरा निर्णय शासनाने घेतला की 20 पट संख्यापेक्षा कमी संख्या असलेल्या शाळा बंद करून एक समूह शाळा सुरू करायच्या आणि त्याही हळूहळू खाजगी तत्वावर चालवायला द्यायच्या। अशा पद्धतीने शिक्षणाचंही खाजगीकरण करायचं, कंत्राटीकरण करायचं धोरण शासनानं अवलंबलं आहे आणि ह्याही निर्णयाचा आम्ही निषेध करतो। आमच्या भागामध्ये जर आम्ही पाहिलं खेड्यापाड्यामध्ये वाड्यापस्त्यावर पाड्यावर अतिशय कठीण परिस्थिती आहे, दुर्गम भागामध्ये अतिशय कठीण परिस्थिती आहे, रस्ते नीट नाही आहेत। अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी त्या शाळा चालवल्या जात आहेत आणि ह्या शाळा जर बंद करून समूह शाळा केल्या तर त्या ठिकाणी विद्यार्थी खरोखर उपस्थित राहू शकतील का, पालक त्या पद्धतीत प्रयत्न करतील का आणि हजारो शिक्षक बेरोजगार होऊन जातील, शिक्षकांच्या नोकऱ्या जातील। अतिशय घातक असा हा निर्णय शासनाने घेतला, याचाही आम्ही निषेध करतो। तिसरा एक निर्णय शासनाने घेतला आहे तो म्हणजे सरकारी दवाखान्यांचं खाजगीकरण करण्याचा। हळूहळू त्यांनी ती सुरुवात केलेली आहे। आज एक तर आधीच रुग्णालयात आम्हाला सुविधा नीट मिळत नाही शासकीय रुग्णालयामध्ये, त्यामध्ये दरम्यान मागच्या 15 आठवड्यामध्ये महाराष्ट्रात जवळपास 150-150 रुग्ण या सरकारी दवाखान्यातील शासकीय रुग्णालयातील हलगर्जीपणाचे बळी ठरलेले आहेत। असं असताना त्या शासकीय रुग्णालयाकडं सरकारचं लक्ष नाही, मंत्रीही काहीतरी वायफळ बडबडतात आणि या परिस्थितीत त्या दवाखान्यांचं खाजगीकरण करून आमच्या रुग्णांच्या जीविताशी खेळण्याचा घाणेरडा प्रकार या सरकारनं या ठिकाणी घेतलेला आहे। या तीनही निर्णयाचा संभाजी ब्रिगेड तीव्र निषेध करत असून या निर्णयाच्या विरोधात आम्ही आक्रमकपणे उतरणार आहोत। तत्पूर्वी आम्ही सरकारला विनंती केली आहे की आपण हे तीनही निर्णय रद्द करा, अन्यथा 7 दिवसानंतर संभाजी ब्रिगेड तीव्र प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहणार नाही। हे तीनही निर्णय घेतानाच आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न सध्या महाराष्ट्रात आहे तो म्हणजे आरक्षणाचा प्रश्न आहे। मराठा समाज, धनगर समाज, मुस्लिम समाज, नाभिक समाज अशी वेगवेगळ्या समाजाची आरक्षणाची मागणी आहे। कुणी ओबीसीत मागणी करते, कुणी एससीमध्ये मागणी करते आणि सरकारनं सध्या ओबीसी मराठा, एससी धनगर, ओबीसी मुस्लिम नावी अशा पद्धतीचे वाद लावायचं काम सुरुवात केलेली आहे, भांडणं लावायचं काम केलेलं आहे। ओबीसी बांधवांना, एससी समाजातील बांधवांना ह्या सगळ्या घाणेरड्या राजकारणाचं षडयंत्रच समजत नाही। सरकार या सरकारचं हे षडयंत्र आहे। नोकऱ्यांचं शिक्षणाचं खाजगीकरण केल्यानंतर त्या आरक्षणाचं महत्त्वच संपतं आणि हे समजत असूनसुद्धा विनाकारण आम्ही भांडत आहोत। भांडण्याऐवजी माझी सर्वांना विनंती आहे या विषयावर जागृत व्हा आणि या निर्णयांच्या विरोधात आपण या पुढच्या काळामध्ये आक्रमकपणे रस्त्यावर उतरा अशी विनंती मी समाज बांधवांना करतो। संभाजी ब्रिगेड मात्र तीव्र प्रतिक्रिया। त्यामध्ये देवेंद्र पंतांना कष्टकरी शेतकरी, कामगार, विद्यार्थी, तरुण, वयोवृद्ध या सर्वांचं आणि समाजाचं जे उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू केलेलं आहे त्यांचं मिशन 2024चं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून हे अतिशय घाणेरडं उद्योग ते करतायत आणि याचा भांडाफोड येत्या 7 दिवसामध्ये पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे कंत्राटीकरणाचा निर्णय असेल,
खाजगीकरणाचा निर्णय असेल, वेगवेगळ्या प्रश्नांना, आरक्षणाच्या प्रश्नांना कशा पद्धतीने खेळवलं जातं, कशा पद्धतीने समाजामध्ये धर्मामध्ये भांडणं लावत आहेत, या सर्वच बाबींचा भांडाफोड त्या 7 दिवसामध्ये पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेड केल्याशिवाय राहणार नाही. आत्ता जे आपल्या सरकारने जे गव्हर्मेंट प्रॉपर्टीचं जे खाजगीकरण करण्याचं जे सुरू केलं आहे, म्हणजे सतत वेगवेगळ्या आपण न्यूज ऐकत असतो, याचं खाजगीकरण झालं, त्याचं आणि तेही समाजातील बड्या उद्योजकांना माझं तर असं म्हणण्यात येतं की विकलं असं म्हटलं तर त्याच्यात काही चुकीचं ठरणार नाही आहे. तर ह्याचा सर्वात जास्त जर तोटा त्याचा जर सफर होत असेल तर तो समाज होतो आहे, आणि तोही गरीब. शाळा असतील, कॉलेज असतील किंवा सर्व्हिस नोकऱ्या असतील, याच्यावर त्यांच्यावर अन्याय होतो एक प्रकारचा. तर हा होऊ नये, सरकारने हे जे काही ठरवलेलं आहे ते कॅन्सल करावं असं जिजाऊ ब्रिगेडतर्फे मला वाटतं. धन्यवाद. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जो निर्णय घेतलेला आहे की कंत्राटीकरण करण्याचा, तो निर्णय हा सर्वसामान्य लोकांना न परवडणारा आहे किंवा त्यांच्या जीवाशी खेळण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे की मोठमोठ्या लोकांच्या घशामध्ये गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी घालायची आणि त्याच्यानंतर हुकुमशाही आणायची, हा त्यांचा डाव आहे. आणि हा डाव संभाजी ब्रिगेड उलथून टाकल्याशिवाय राहणार नाही. हा आजच्या याच्यात घेतलेल्या निर्णयाला संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड निषेध करते. जय जिजाऊ, जय शिवराय. लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.